रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत आश्वासक भाष्य केलंय। मात्र पालकमंत्रीपद कुणाकडे जाणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही। पाहूयात। गेल्या काही वर्षात रायगडमधील तटकरे विरुद्ध गोगावले संघर्ष उभा महाराष्ट्र पाहतोय। आता हा संघर्ष संपण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे। त्यामागचं कारण आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले एक वक्तव्य। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं। तुटेपर्यंत ताणलं गेलं, आता थांबलं पाहिजे। सामंत, तटकरे आणि गोगावले यांच्याशी माझी चर्चा झाली, लवकरच निर्णय घेणार। अजित पवार यांच्या याच वक्तव्यावर भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया देत दादांनी त्यांच्या माणसाशी बोलावं असं म्हटलंय। दादाकडनं एक पाऊल पुढे जाताना दिसत असेल तर आमची 2 पावलं पुढे असतील, हे तुम्हाला आम्ही सांगतो। कारण काय आलंय, आम्हालाही हौस नाही आहे की वादिवाद करून राजकारण करायचं, संघर्ष करून, परंतु प्रत्येकाने समजून घेणं गरजेचं आहे। दादांनी त्यांची पण जी मंडळी आहेत त्यांनाही कल्पना द्यावी, त्यांनाही सांगावं। गोगावले आणि तटकरे यांच्यातील पालकमंत्री पदासाठी सुरू झालेला संघर्ष नेमका काय आहे आणि हा वाद कसा रंगला होता, पाहूयात। मागच्या मंत्रिमंडळात गोगावले यांच्याकडे मंत्रिपद नसल्यानं ते नाराज होते। आताच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळालं, मात्र पालकमंत्री पदावरील त्यांचा दावा कायम आहे। आधीच्या मंत्रिमंडळात पालकमंत्री राहिलेल्या आदिती तटकरे या देखील इच्छुक आहेत। आदिती तटकरेंचं नाव घोषित करण्यात आलं, गोगावले यांच्या विरोधानंतर स्थगिती देण्यात आली। मागच्या जवळपास वर्षभरापासून रायगडच्या पालकमंत्रीपदाचं घोंगडं भिजतंय। आता अजित पवार यांनी केलेल्या याच वक्तव्यानंतर हा वाद निवळेल अशी शक्यता आहे। त्यामुळे अजित पवार यांनी म्हटलेल्या तुटेपर्यंत ताणलं गेलं, आता थांबलं पाहिजे याच वक्तव्याचा अर्थ त्यांनी तटकरेंना समजावून गोगावलेंसाठी रस्ता मोकळा केलाय का, अशी चर्चा सुरू झाली आहे। संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, नागपूर।